नमस्कार शेतकरी मित्रांनो, अजून एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हरभरा पेरणीपासून लागवडीपासून काढणीपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल। हरभरा लागवडी ते हरभरा काढणीपर्यंत मी असा अजून एक व्हिडिओ चालू करत आहे। त्यासाठी सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राइब करावे, असा सपोर्ट दाखवावा हीच विनंती। हे हरभरा आहे ते 1 महिन्याचा हरभरा म्हणजे 30 दिवसाचा हरभरा होत आले आहे। ह्या हरभऱ्याला पहिली फवारणी म्हणजे A to Z टॉनिक 19-19-19 किंवा 12-61 मानधनचं शेवाळा हे औषध फवारून घ्यावे। तर तिसरा म्हणजे तुम्हाला मेन जर हरभरा उचलून येण्यासाठी, या हरभरा वाढ होण्यासाठी, हरभरा चांगला वाढ होण्यासाठी तुम्ही ह्याला कोळपून घेणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मेन म्हणजे हरभऱ्याला थंडी पडणे खूप महत्त्वाचे आहे। तर हरभऱ्याला थंडी पडल्याने हरभऱ्याची वाढ जास्तीत जास्त लवकर होते। तर हरभरा 30 दिवसाची फवारणी झाल्यानंतर पार गवत वगैरे झाला असेल तर कोळपून घेणे खूप गरजेचं आहे। कोळपल्याने हरभऱ्याला साईडनं माती लागल्याने वल धरून राहणे, एखादा पाऊस पडल्यावर परत चांगला हरभरा उचलून येणे यासाठी मदत होते। कोळपणे हे खूप गरजेचं आहे। हरभरा चांगल्या रीतीने यावे यासाठी हरभऱ्याची चांगली काळजी करणे, 30 दिवसाला फवारणी करणे, परत 30 दिवसानंतर 40 ते 45 दिवसाला फवारणी करणे, तिसरी फवारणी 70 ते 75 दिवसात करणे, चौथी फवारणी 90 दिवसात करणे हे गरजेचे आहे। पहिल्या 30 दिवसात जर तुमच्या हरभऱ्याच्या झाडावर जर बुरशी आली असेल तर बुरशी अशा प्रमाणे असते, याप्रमाणे असं झाड वाळतं, असं याला पण बुरशी चढत आहे। तर बुरशीनाशक फवारणी अळीच्या औषधासोबत ते आवश्यक आहे। पहिली फवारणी झाल्याने हरभऱ्याची वाढ भरपूर होत आहे। तर हा हरभरा बघा, या हरभऱ्याला पहिली फवारणी झाली आहे। 10 दिवसाखाली याला फवारणी झाली आहे। त्यामुळे हरभरा ह्या चांगल्या रीतीने हरभरा वाढत आहे। तर हरभरासाठी अशी फवारणी करणे गरजेचं आहे। तर फवारणी केल्याने तर चांगले फायदे होतील, चांगला उत्पन्नात वाढेल, उत्पन्न हरभऱ्यात फवारणी केल्यामुळे वेळेवर चांगल्या रीतीने आपण शेती केल्याने आपल्या एकरी उत्पन्नात उतारा पडण्याची चांगली शक्यता असते।